शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार. प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. भिवंडी सुरई गावातील समाजसेवक भरत रामदास माळी यांच्या आई स्वर्गवासी येसुबाई रामदास माळी यांचा 5वा पुण्यस्मरण दिन दिनांक 25 ऑक्टोबर 21 रोजी त्यांच्या राहत्या घरी कुटुंब, पाहुणे आणि मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळी मातोश्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी टिटवाळामधील सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षलाताई मगर यांनी समाज प्रबोधनपर कीर्तन करून मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली. परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांना अन्नदान करण्यात आले. तर येसुबाई रामदास माळी यांच्या पाठीमागे मुलगा भरत रामदास माळी, मनेश रामदास, राकेश रामदास, रुपेश रामदास, सुना आणि मुलगी योगिता प्रवीण कोलेकर, जावई कोमल अनेक्स, राज, नव्या, सार्थक, स्पृहा, मधुश्री साहिल येदनिका, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील बहुसंख्य नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. आमचे प्रतिनिधी रवी जाधव, कोतापकर, भिवंडी. कीर्ती करोनिया जावी, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंदो, परम धाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवो, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग के प्रथम नमो
जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यदक्षर मनाख्यम आनंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिले श्री सरस्वते नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये राधा साध्यं साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनो यस्य राधा 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 वाचिकं तस्य शेषं मरना हो तो मैं मरूं श्री राधे के द्वार कभी तो लाडली पूछेगी ये कौन पढ़ो दरबार ये कौन पढ़ो सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचंय हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन म्हणायचं राधा 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 सर्वांनी टाळी
मानवी सावध व्हावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कणक दाते साधकांचे मायबाप योगियांची माऊली ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ प्रेम मूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जनहृदय सम्राज्ञी जनाबाई आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक हरि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते विठ्ठल कीर्तन सेवेला प्रारंभ करण्या अगोदर दोन शब्दांचा परिचय नाम परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या सुरई गावामधील या माळी परिवारातील कैलासवासी येसुबाई रामदास माळी यांच्या पंचम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ही हरि कीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही आपल्या संपूर्ण भिवंडी तालुक्याचं वारकरी भूषण आमचे आदरणीय हनुमान दादा पाटील यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी आजची ही सेवा करण्याचा योग जुळून आला विठ्ठल विठ्ठल स्वर्गीय येसुबाई रामदास पाटील यांच्या पाठीमागे असलेला माळी यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये श्री भरत रामदास माळी श्री मनीष रामदास माळी श्री राकेश रामदास माळी आणि श्री रुपेश रामदास माळी असा ह्या आई साहेबांचा परिवार आहे आणि या परिवाराच्या हातून होतंय खरं तर आज तसं पाहिलं तर आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मातील जे 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत त्या मुहूर्तापैकी आज अतिशय महत्त्वाचा मुहूर्त लक्ष्मी पूजन आज आहे आणि घराघरामध्ये लक्ष्मीची त्या ठिकाणी पूजा केली जाते दिवाळीची साफसफाई उरकून आम्ही सणाचा आनंद घेत असतो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून सुख समृद्धी ऐश्वर्य आमच्या घरात नांदावं याकरिता आम्ही लक्ष्मी मातेला प्रार्थना करीत असतो आजचा हा लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि या दिवशी येसुबाईंचं पुण्यस्मरण आपण साजरं करत आहोत आजचा लक्ष्मी पूजनाचा दिवस पण या घराची लक्ष्मी मात्र 5 वर्षापूर्वीच या परिवाराला सोडून निघून गेली खऱ्या अर्थाने आई म्हणजे घराची शोभा असते आई म्हणजे घराची खरी लक्ष्मी असते आई म्हणजे घराचं पावित्र्य असते आईमुळे घर असतं घराला घरपण असतं आई असेल तर प्रत्येक सण वाटतो प्रत्येक उत्सव वाटतो कारण आईच्या असण्याने त्या सणाला त्या उत्सवाला त्या संस्कृतीला त्या परंपरेला एक वेगळं मांगल्य आणि पावित्र्य प्राप्त होत असतं परंतु या घरात सणाची लगबग जिच्यामुळे ठिकाणी असते पण तरी सुद्धा तुमच्या आईंची ही पुण्याई आहे त्या पुण्याईमुळे आज लक्ष्मी पूजनासारख्या दिवशी सुद्धा ही सर्व मंडळी सगळ्या गोष्टी त्या माऊलीने जपल्या आणि खऱ्या अर्थाने मुलांना चांगल्या अशा रीतीने घडवलं म्हणून त्यांच्या उत्तर काळामध्ये ज्यावेळेस त्यांना आजारपणाने ग्रासलं होतं त्यावेळेस या मुलाबाळांनी अतिशय मनापासून आई साहेबांची सेवा केली आणि हे खूप महत्वाचं आहे दादा आपल्या आयुष्यामध्ये आपण किती मोठा बंगला बांधतो किती प्रॉपर्टी करतो किती महिना कमवतो याला महत्व नाही आपल्या आयुष्यामध्ये ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्या आई वडिलांची आपण किती सेवा करतो हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ज्याने आई वडिलांची सेवा केली ना ज्याने आई वडिलांची सेवा केली
आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठल्याशिवाय तो राहत नाही. कुळी कन्या पुत्र होती जैसा पीत तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जैसा पीत तयाचा हरिक वाटे देवा तुमच्याकरता मोकळा होतो म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. या परिवाराने, ह्या मुलाबाळांनी आईसाहेबांच्या उत्तर काळामध्ये त्यांच्या आजारपणामध्ये खूप त्यांची सेवा केली आणि म्हणूनच हे 5वं पुण्यस्मरण आईसाहेबांचं झालं पाहिजे ही आशा अपेक्षा त्यांच्या मनात होती. आमच्या आईच्या नावाने नामस्मरण झालं पाहिजे, दानधर्म झाला पाहिजे. खरं तर आई गेल्या, पण एक गोष्ट सांगेल, त्यांचं जाणं सुद्धा भाग्याचं झालं, कारण सौभाग्याचं लेणं घेऊन त्या गेल्या. त्यानंतरच 1 वर्षाने म्हणजे मागच्या 1 वर्षाने त्या ठिकाणी वडील निघून गेले. आई गेली, वडील गेले. उपनिषदांनी म्हणावं या जगातलं पहिलं तीर्थ आहे, पहिला देव आहे ती म्हणजे आई. मातृदेवो भव न मातु परदेवता. आणि मग त्यानंतर सांगितलं पितृदेवो भव. या परिवाराचा मायेचा आधार तर निघून गेलाच गेला. त्यानंतर वडीलही निघून गेले आणि ह्या मुलाबाळांना आता हा संसार जगायचा आहे. आई निघून गेली, वडील निघून गेले, पोरकेपणा आला, अनाथपणा आला आणि आता आम्हाला या प्रपंचातून हळूहळू परमार्थाला लागायचंय. आम्हाला या प्रपंचातून हळूहळू नामस्मरण करायचंय, अध्यात्माच्या वाटेला लागायचंय, पुण्यकर्माच्या वाटेला लागायचंय. ही आशा अपेक्षा या मुलाबाळांच्या मनात आहे आणि म्हणूनच कीर्तन, भजन, नामस्मरणावर प्रेम या लेकरांचं आहे. हे प्रेम असल्याशिवाय होत नाही. तसं पाहिलं तर आपलं सुरही गाव हे आध्यात्मिक गाव आहे. गावामध्ये छान अशा प्रकारे कार्यक्रम हरिकीर्तनाचे सतत होत असतात. गावामध्ये बऱ्यापैकी माळकरी आहेत आणि अजूनही होणार आहेत. काळजी करू नका, हळूहळू होतील. संख्या वाढत चाललेली आहे. इतर गावांपेक्षा आपल्या सुरई गावामध्ये आले तर आम्हाला फक्त गायकच आणावे लागतात, टाळकरी आणावे लागत नाही. इतर गावामध्ये गायकही तुम्हीच आणा, वादकही तुम्हीच आणा, पेटी मास्तरही तुम्हीच आणा, विणेकरही तुम्हीच आणा, विणा पण तुम्हीच आणा, टाळ पण तुम्हीच आणा, मृदुंग पण तुम्हीच आणा, सातकरी पण तुम्हीच आणा, साऊंड सिस्टीम पण तुम्हीच आणा. मी म्हटलं मग ऐकायला तरी कशाला बसतात, ऐकणारे पण टेम्पोत भरून आणते ना. अशी परिस्थिती दिसून येते. पण आपल्या गावामध्ये संप्रदायाची आवड आहे, परमार्थाची आवड सगळ्या माई भगिनींना आहे. गावामध्ये पालखी निघते, सप्ताह त्या ठिकाणी होतो, वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि सुरई गावातली लोक ही पंचकृषीमध्ये हरिकीर्तना करता, नामस्मरणा करता जात असतात. आणि म्हणून या परिवारातील मुलाबाळांना सुद्धा ही अपेक्षा, ही आशा की आमच्या आईच्या स्मरण प्रित्यर्थ सुद्धा असा छान हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्या निमित्ताने नामस्मरणासारखं मोठं दान आमच्यातून. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन, हे त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. हे भजन कीर्तन नामस्मरण झालं पाहिजे. जिथे असेल तिथे आपण गेलं पाहिजे. रोज घरामध्ये झालं पाहिजे नामस्मरण. नामस्मरणाचा गजर. आज लक्ष्मी पूजन तर सगळेच गजर करतात. सकाळी उठल्या उठल्या रांगोळी काढली ना की ज्याला एक सुद्धा मंत्र माहिती नाही तो घरामध्ये लावतो, ओम ह्रीम क्रीम महालक्ष्मी नमो नमः. प्रत्येकाच्या घरामध्ये आज गजर आहे. पण संत सांगतात बाबा रे, आपल्या घरामध्ये रोज नामचिंतन झालं पाहिजे.
रोज नामस्मरण झालं पाहिजे. माई मावल्याला 5 मिनिटं का होईना रोज छान अशा प्रकारे घरामध्ये बसून जो मंत्र तुम्हाला आवडत असेल त्याचा जप करत जा. जो मंत्र वारकरी संप्रदायाने तर अतिशय सोपा मंत्र सांगितला. ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी. जो आवडत असेल तो म्हणा, जो आवडत असेल त्याचा जप करत जा. छान मुलाबाळांना घेऊन बघा किती प्रसन्न वाटेल, किती फ्रेश वाटेल. आलेले आहे असं वर्णन केलं जातं की एकदा सर्व देवांची मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी सगळे देव निघाले मीटिंग करता. आता सगळे देव त्या मीटिंग करता निघाल्यानंतर देव आहेत ते, साधा माणूस जर असेल तर कुठे मीटिंगला जात असताना 5 पावलं जरी मीटिंग असेल तरी आपली गाडी घेऊन जातो. कीर्तनाला येत असताना लोक आपल्या गाड्या घेऊन येतात. कोणी वॅगनर घेऊन येतं, कोणी फॉर्च्युनर घेऊन येतं, कोणी क्रेटा घेऊन येतं. तसे देव सुद्धा मीटिंगला निघाले आणि देव सुद्धा मीटिंगला निघत असताना त्यांच्या गाड्या घेऊन निघाले. आता देवांच्या गाड्या म्हणजे भगवान शंकराची गाडी कोणती? बोला पटकन. नंदी. भगवान विष्णूचं गाडी कुठली? वाहन. बोला पटकन. गरुड. दुर्गा मातेचा सिंह. अजून बोला पटकन. एक एक देव त्या ठिकाणी निघाले. भगवान विष्णू आले त्या ठिकाणी, दुर्गा माता आली, अंबिका माता आली, संतोषी माता आली. सगळे देव त्या ठिकाणी यायला लागले. हे देव येत असताना रती, या रती देवीला सुद्धा आमंत्रण होतं. ही रती सुद्धा निघाली. आता या रतीची गाडी म्हणजे या रतीचं वाहन ज्याचं नाव आहे कबूतर. कबूतर हे कोणाचं वाहन आहे? रतीचं. आणि रती ही कामदेवाची पत्नी आहे. रती ही कोणाची पत्नी आहे? कामदेवाची पत्नी आहे. रती आणि कामदेव हे प्रेमाचं जोडपं मानलं जातं. प्रेमाचं जोडपं मानलं जातं. त्याच्यामुळे रतीचं वाहन कबूतर हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. कबूतर हा पक्षी कशाचं प्रतीक आहे? प्रेमाचं प्रतीक आहे. हे आपल्याला माहिती नसलं तरी सिनेमावाल्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी चिठ्ठ्या पोचवायला कबुतराला घेतलं. ते कबूतर सुद्धा त्या ठिकाणी आलं आणि आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे देव आतमध्ये जाऊ लागले. वाहनं त्यांची पार्किंग मध्ये उभी केली. म्हणजे कबूतर सुद्धा पार्किंग मध्ये राहिलं, गरुड सुद्धा पार्किंग मध्ये राहिलं, नंदी सुद्धा पार्किंग मध्ये राहिला, वाघ, सिंह, कोल्हा, कोंबडा, बकरा ज्यांचे वाहन ते सगळे पार्किंग मध्ये त्या ठिकाणी राहिले. आणि राहिल्यानंतर या कबुतराने थोडा हुशार होता तो. विचार केला. काय विचार केला? आज सगळे देव या ठिकाणी येणार आहे. मग सगळ्या देवांचं आपल्याला दर्शन घेण्याचा अनायासे योग प्राप्त होणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपण अशा ठिकाणी उभं राहिलं पाहिजे की ज्या ठिकाणून सगळ्या देवांचं आपल्याला दर्शन प्राप्त होईल. म्हणजे जवळ जाऊन नाही घेता आलं तरी चालेल, पण लांबून का होईना आपल्याला दर्शन होईल अशी कुठली तरी जागा आपण निवडूया, चॉईस करूया. त्या कबुतराने बरंच डोकं लावलं आणि डोकं लावल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून त्याला असं सुचलं की आपण मुख्य दरवाजाच्या वरती बसूया. मुख्य जो दरवाजा आहे, मेन गेट आहे, मेन दरवाजा, त्या दरवाजाच्या वरती आपण बसू. म्हणजे याच दरवाजातून सगळे देव आतमध्ये जातील आणि आपल्याला सगळ्या देवांचं अनायासे दर्शन घेण्याचा लाभ प्राप्त होईल. ते कबूतर मुख्य दरवाजाच्या वरती बसलं आणि एक एक देव येत आहेत. अगोदर इंद्र आला, याने दर्शन घेतलं. चंद्र आला, याने दर्शन घेतलं. महेंद्र देव आले, याने दर्शन घेतलं. विष्णू आले, याने दर्शन घेतलं. ब्रह्माजी आले, याने दर्शन घेतलं. गणपती बाप्पा आले, याने दर्शन घेतलं. भगवान शंकर आले, याने दर्शन घेतलं. जवळजवळ सगळे देव आतमध्ये जात राहिले आणि मुख्य दरवाजातून या कबुतराला सगळ्या देवांचं दर्शन होत राहिलं. आता जवळजवळ सगळे देव आतमध्ये गेले. शेवटचा एक देव शिल्लक राहिला ज्याचं नाव आहे यमदेव. काय नाव आहे? यमदेव. सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक देव म्हणजे यमदेव असं कबुतराला वाटलं. तुम्ही पाहिलंय यमाला, यमदेवाला? कधी भेटलाय तुम्हाला? कधी त्याने तुमची विचारपूस केली? लोक म्हणतील महाराज त्यांनी जर आमची विचारपूस केली तर आम्ही विचारपूस करायला राहणार नाही. यम इज कम, तो एक माणूस कम. यमदेव
येताना दिसला. या कबुतराने विचार केला, एवढ्या एका देवाचं व्यवस्थित दर्शन झालं ना की बस मी मोकळा झालो, टेन्शन नाही आता आपल्याला. त्या यमदेवाचं दर्शन चांगलं झालं पाहिजे. बस दडदड दडदड वाढू लागली, हृदयाचे ठोके वाढू लागले. यम येतोय 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 आणि यम आला. आता याचं दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे. मुख्य दरवाजात यम आला आणि आतमध्ये जाणार तेवढ्यात ते यमाचा पायात पाय अडकला आणि यम खाली पडला. जसा यम खाली पडला, उभं राहत असताना उठत असताना यमाचं लक्ष वरती गेलं. वरती म्हणजे कुठे? कबुतरावर गेलं. आणि कबुतरावर लक्ष गेल्यानंतर यम त्या कबुतराकडे पाहून हसला. कोण हसला? यम हसला. आणि यम जसा कबुतराकडे पाहून हसला, हसून तो आतमध्ये निघून गेला. यम हसला पण कबूतर फसला. यम त्या कबुतराला एवढी भीती वाटायला लागली, एवढं धडधड धडधड व्हायला लागलं, पायाखालची जमीन सडकली, सगळे ते व्यवस्थित निघून गेले. आणि हाच कसा बरोबर गेला नाही, यानेच कशाला माझ्याकडे पाहून, हाच कशाला माझ्याकडे पाहून हसला. ज्या अर्थी यम माझ्याकडे पाहून हसला त्या अर्थी आज आपली विकेट पडणार. आज आपण जाणार, उद्याच्या नाश्त्याला आपण राहत नाही. आज आपल्याला जायला लागणार म्हणजे लागणार. कुठे जायला लागणार? भिवंडीला, कल्याणला का डोंबिवलीला? कायमचं आपल्याला जायला लागणार आज. ज्या अर्थी यम पाहून असलाय आपल्याकडे. धावत 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 पार्किंग मध्ये आला. कोण? लक्षात आहे ना? कबूतर पार्किंग मध्ये आला. आणि पार्किंग मध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा देव कुठला? लक्षात आलं, भगवान विष्णू. मग त्याचं वाहन कुठलं? गरुड. गरुडाकडे धावत 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 गेला. अहो गरुड महाराज मला वाचवा वाचवा वाचवा. गरुड म्हणाले, बाबा रे काय झालं? अहो असं असं झालं, यम माझ्याकडे पाहून हसला. यम माझ्याकडे पाहून हसला म्हणजे आज मी काही जगत नाही, आज माझं मरण येणार म्हणजे येणार, आता माझा मृत्यू येणार म्हणजे येणार. काहीतरी करा, मला वाचवा मला वाचवा मला वाचवा. गरुड म्हणाला, बाळा काळजी करू नको, मी गरुड आहे, सगळ्यात शक्तिशाली पक्षी आहे. मी एका तासाला 1000 किलोमीटर लांब जाऊ शकतो. ही ताकद फक्त माझ्यात आहे. बस माझ्या पाठीवर. कबूतर त्या गरुडाच्या पाठीवर बसला. नुसता बसू नको, सीट बेल्ट लावून घे. हा, कारण स्पीड फार आहे. एका तासाला 1000 किलोमीटर जायचं म्हणजे कमी स्पीड आहे का? सीट बेल्ट लावून घे. लावला सीट बेल्ट, बसला. आणि त्या गरुडाने झेप घेतली. गरुड झेप घेऊन गरुड एका तासात 1000 किलोमीटर लांब कबुतराला घेऊन गेला. आणि एका उंच टेकडीवर त्या गरुडाने त्या कबुतराला नेऊन पोचवलं. आणि त्याला सांगितलं, कबुतरा आता इथं तू सेफ आहे, आता तू काळजी करू नको, इथं तू सुरक्षित आहेस, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. इथं यम काय? यमाचा बाप सुद्धा येणार नाही, काही काळजी करू नको. आता मी जातो, भगवान विष्णूला मीटिंग मधून घेतो, क्षीरसागरात नेऊन पोहोचवतो आणि मग तुला इथं परत घ्यायला येतो. तोपर्यंत तू बिंदास राहा, काळजी करूच नको. कबुतराला सुद्धा बरं वाटलं. कबुतराला बरं वाटलं. चला, कबुतराला वाटलं या गरुडाने आता मला सुरक्षित जागी पोहोचवलं. इथं काय यम येणार आहे इथं? तो कबूतर तिथं बसला. गरुड आला. परत आल्यानंतर तेवढ्यात मीटिंग संपली होती. गरुडाने विचार केला, आता महाविष्णूला घेतो, क्षीरसागरात नेऊन पोहोचवतो, परत त्या कबुतराला घ्यायला जातो. मीटिंग संपली होती. एक एक देव बाहेर येत होते. तेवढ्यात त्या गरुडाची आणि त्या यमदेवाची गाठभेट झाली. आणि जशी गाठभेट झाली तशी त्या गरुडाने त्या यमदेवाला विचारलं, यमदेवा थांबा 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 जरा, काय झालं रे बाबा? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून का हसले? यमदेव म्हणाला, कोण कबूतर? अहो सकाळी सकाळी ज्या वेळेला तो कबूतर वरती मेन दरवाजावर बसला होता त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पाहून हसले. हो हसलो. अहो पण का हसले? तुम्हाला माहिती का, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसल्यामुळे किती टेन्शन आलं त्याला, त्याची पायाखालची जमीन सटकली, बिचारा किती घाबरला, किती थरथर थरथर कापायला लागला. काय सांगू तुला, सांगा मला तुम्ही का हसले त्याच्याकडे पाहून? त्यावेळेस तो यमदेव म्हणाले, बाबा गरुडा, या कबुतराचा माझा काही संबंध नाही, माझा त्याच्याकडे पाहून हसण्याचा काही संबंध नाही तसं पाहिलं तर. पण झालं असं, घटना अशी घडली की मी जसा आतमध्ये आलो आणि माझा चुकून पायात पाय अडकला. जसा पायात पाय अडकला, मी उभं राहत असताना माझं लक्ष त्या कबुतरावर गेलं. आणि कबुतरावर लक्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी मला असं दिसलं की हे कबूतर पुढच्या 1 तासात मरणार आहे. पण इथं मरणार नाही, इथं मरणार नाही, इथून 1000 किलोमीटर लांब असणाऱ्या उंच टेकडीवर मरणार आहे. मी विचार केला की हे कबूतर इथून 1000 किलोमीटर 1 तासात जाऊ शकत नाही आणि आज याचं मरण चुकणार.
आज विजाताचा नियम चुकणार, टळणार, कारण कबूतर नावाचा पक्षी एका तासात 1000 किलोमीटर लांब जाऊ शकत नाही. मी विधात्याच्या लेखणीला हसलो, मी कबुतराला हसलो नाही. गरुडाच्या लक्षात आलं की आपण काय चुकी केली आहे. गरुडाने पुन्हा झेप घेतली आणि 1000 लांब किलोमीटर जिथं कबुतराला नेऊन पोहोचवलं होतं तिथे गरुड त्या ठिकाणी गेला. तर गरुड जायच्या आत कबूतर कधीच मरून पडलेला होता. काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप काय त्या गरुडाने त्या ठिकाणी एवढी मदत केली. त्या गरुडाला असं वाटलं मी कबुतराला काय केलं, बोला पटकन, काय केलं, वाचवलं. बऱ्याच लोकांना असं वाटतं माझ्यामुळे तो जगला, माझ्यामुळे तो वाचला, माझ्यामुळे त्याचं घडलं. पण नाही महाराज, लक्षात घ्या, त्या गरुडाला असं वाटत होतं की मी 1000 लांब किलोमीटर कबुतराला नेऊन सोडले, मी कबुतराला वाचवलं. मला खरं सांगा श्रोते हो, गरुडाने कबुतराला वाचवलं की मरायला नेऊन पोहोचवलं, मरायला नेऊन पोहोचवलं. सांगायचं तात्पर्य एकच आहे, मृत्यू ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस तिथं कोणीही नसणार आहे. त्या अवस्थेत, त्या परिस्थितीत, त्या वयात, मग ते कुठलं वय आहे, कुठली वेळ आहे, कुठली परिस्थिती, कुठली अवस्था आहे नाही सांगता येत. आणि त्यावेळेला कुणीच नाही. संतांनी म्हटलंय माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी माहिती आहे प्रत्येकाला, सगळे म्हणतात सुद्धा. काही माणसाचं खरं राहिलेलं नाही, काही खरं नाही माणसाचं. कधी जाईल काही सांगता येत नाही, पुढचा क्षण नाही आपल्या हातात. संत म्हणतात आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचा. आयुष्य जाते जाते, पण तरी सुद्धा आपण वाढदिवस साजरा करतोय. रामदास स्वामी म्हणतात मरे एक त्याचा तुझा शोक वाही, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक माणूस मरतो, दुसऱ्याने हे सावध व्हायला पाहिजे. पुढच्या स्टेज मागचा शाळा. एखादा माणूस कल्पवृक्षामध्ये त्याने पैसे गुंतवले, एखाद्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले, ती कंपनी बंद पडली, मग दुसऱ्याने तरी सावध व्हायला पाहिजे ना की अशा कुठल्याही कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवू नये, गुंतवणूक करू नये. आपण व्यवहारामध्ये ही गोष्ट सांभाळतो, पण जीवनाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट विसरून जातो. जीवनाच्या बाबतीत संत म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो माणूस पुढे जातोय, जो माणूस गेलाय, त्याला अग्निसंस्कार देत असताना हा बोध आम्ही आमच्याही मनाला दिला पाहिजे. पुण्यस्मरणाच्या कीर्तन ऐकत असताना आम्ही फक्त ऐकून सोडून नाही द्यायचं, तर आम्ही इथं बसल्या बसल्या विचार करायचा आहे की ज्या माणसाची पुण्यतिथी आम्ही साजरी करतोय ना, एक ना एक दिवस आमची सुद्धा पुण्यतिथी होणार आहे. सावध त्या गुन्हेगारेण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मुलाला 10वीला 6 माहीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाले ना, बाप मुलाला म्हणतो अरे बाबा 6 माही होती, पण आता तरी सुधार, वार्षिक परीक्षा अजून लांब आहे, अजून 6 माही झाली, अजून 6 माही शिल्लक आहेत, अजून 6 महिने शिल्लक आहेत, आता तरी काळजी घे. तसं संत म्हणतात की बाबा रे आतापर्यंत नव्हतं माहित तुम्हाला, पण कीर्तन ऐकून, भजन ऐकून, संत संगतीत राहून, पंढरीची कार्तिकीची वारी करून आता तुम्हाला कळलंय ना की आपण आता सावध झालं पाहिजे. मग तिथून सावध व्हा. संत म्हणतात बाबा रे सावध होणं गरजेचं आहे. संत सावध करतात तुम्हाला आम्हाला प्रत्येक वेळेला. आणि उद्या नको, परवा नको, तेरवा नको. लोक म्हणतात करुणा, करुणा महाराज करुणा. अजून कुठं वेळ गेली, अजून कुठं वय झालंय. एखादा तरुण वयात जर परमार्थ करत असेल, आता आमचे आदेश महाराज त्यांनी छान अशी माळ घातली, परमार्थाला लागले. बरेच लोक म्हणतात त्याचं काय वय का माळ घालायचं, त्याचे आता कसले दिवस आहे, खायचे ठीक आहे पण प्यायचे नका बोलू, त्याचे आता खाय प्यायचे दिवस आहे लोक म्हणतात. लहानपणी जर एखाद्याला माळ घातली ना, लहानपणी लोक म्हणतात बाई ग त्याचा जीव मारला. लहानपणी काय म्हणतात, जीव मारला. तरुणपणी त्याचं काही वय आहे का. आणि म्हातारपणात जर माळ घालायला घेतली ना तर ते म्हणतात हाती गेला शेपूट राहिली, आता काय उपयोग आहे, आता काय वय राहिले का माळ घालायचं.
कधी माळ घालायची? माल हातातून सगळा निघून जातो. हा शरीर रूपी माल, हा नरदेह आपल्याला एवढा अनमोल मिळालाय, हा असा तसा वयाला घालू नका. संत म्हणतात सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. पण महाराज सावध होणं म्हणजे नक्की काय? तर माणकोजी महाराज बोधले आम्हाला म्हणतात सावध होणं म्हणजे काय? तर ऐका. बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही. काय करा? हरी नाम जपा. टाळी वाजवा सर्वांनी. हो बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही. लक्ष 84च्या तेने चुकतील खेपा, 84 लक्ष 84च्या तेने चुकतील खेपा, 84 सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. करणार तुझे नाही अवघे लटकीच माया, करणार तुझे नाही अवघी लटकीच माया. करणार तुझे नाही अवघे लटकीच माया. करणार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा. सावध होई बाबा, सावध होई बाबा. सावध होई बापा. बापा म्हणजे जे बापा आहेत त्यांनाच नाही म्हणत मी. लोक साधू संतांनी तळमळीने, मोठे मोठे साधू संत, साधू संतांनी आम्हाला शिकवलं. काय शिकवलं? प्रपंचात राहा, घरात राहा, गाडी बंगला सगळ्या सगळ्या सुखसोयी उपभोगा, पण त्याच्यात गुंतू नका, त्याच्यात अडकू नका. सुनबाई घरात आली ना की सुनबाई घरात आल्यानंतर तुम्हाला प्रपंच सोडून आता थोडं 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 परमार्थाकडे वळता आलं पाहिजे. एकदा का सुनबाई घरात आली ना की तिला सांगायचं आता किचन तू सांभाळायचं. वरण भात बनवायचं, डाळ भाजी बनवायची, नूडल मॅगी बनवायची का पिझ्झा बनवायचा हे तू ठरवायचं. बनव पिझ्झा, तिला म्हणायचं बनव पिझ्झा पण आम्हाला पण देत जा. छान नवीन नवीन पदार्थ ती बनवून घाले. आणि मग तुम्हाला सुद्धा परमार्थ ज्ञानेश्वरीचं वाचन करता आलं पाहिजे, तुम्हाला राम 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 जप करता आला पाहिजे, तुम्हाला नामस्मरण करता आलं पाहिजे, भजन कीर्तन नामचिंतनात आळंदीची कार्तिकीची वारी तुम्हाला करता आली पाहिजे. आता कार्तिकीची वारी जवळ आली का नाही? माझ्या माऊलींची वारी जवळ आली आहे. आपलं संपूर्ण कोकण जेवढा पंढरीला जात नाही ना तेवढा आळंदीला जात असतो, आळंदीला जात असतो. मग आळंदीला जायचंच आहे ना महाराज माऊली, तर गाडी घोडीने जाऊ नका. एकदा तरी आळंदीची ही कार्तिकी वारी, माझ्या माऊलींची वारी पायी पायी करून बघा. पायी पायी नसेल जमत तर चालत चालत करून बघा. पण बघा तुम्ही चालत चालत ज्यावेळेस आपण वारीला जातो ना, वारीला जातो ना खऱ्या अर्थाने माऊली आपल्याला जवळ घेतात. माऊली काय आहे हे चालल्याशिवाय कळत नाही महाराज. चालता 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 तुमचे पाय सुचतील, पाय सुचतील, पायाला ठेच लागेल, पाय सुचतील, मोठे होतील. माझे परमपूज्य गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज सांगतात, अहो चालता चालता तुमचे पाय सुचतील, पायाची सूज वाढेल, पण मनाला आलेली जी सूज आहे ना ती सूज उतरल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद वारीत आहे. त्रास होतो शरीराला, वेदना होतात, शरीर थकत, पण मन मात्र ताजतवानं झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद वारीत आहे. माऊली जवळ घेतात आपल्याला,
खरा परमार्थ काय आहे हे शिकवतात, खरी माया काय आहे, खरी आई काय आहे हे शिकवतात. म्हणून कधीतरी पंढरीची वारी केली पाहिजे आणि नसेल पंढरीची जमत तर आळंदीची तरी केली पाहिजे. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. चला चला आळंदीला जाऊ, चला चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. ज्ञानदेव डोळा पाहू, ज्ञानदेव माऊली ज्ञानबा माऊली माझी माऊली. येणे सायास केले मोठे मोठे साधू संत, प्रपंची असताना मन नाही गोविले, प्रपंची असताना मन नाही गोविले. सावध होई बाबा काळ लागला बाबा, सावध होई बाबा, सावध होई बाबा, काळ लागला बाबा, सावध होई बाबा, सावध होई बाबा. काळ लागला बाबा, सावध होई बाबा. माझ्या मनामनात आहे आजही तरुणाच्या शिवभक्ताच्या रक्तात छत्रपती शिवाजीराजे नांदतायत. त्याचं कारण आहे देहाने ते गेले पण कीर्ती मात्र अजरामर राहिली, कीर्तिरूपी शरीर ठेवून गेले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर काय कीर्ती असेल माझ्या राजाची. महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू तो आपल्या मुलाला म्हणतोय, शहजादे शिवाजी को तुम कितना समझ पाए मुझे पता नहीं, लेकिन औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जामीर के लोग खड़े किए. इस हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया. मराठे बिकते नहीं, मराठे रुकते नहीं, मराठे झुकते नहीं, मराठे थकते नहीं. हाँ मुझे पता है शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसकी चाल चलन और उसकी नीयत दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह आसमान को छू लेने वाली है. काय कीर्ती असेल माझ्या राजाची, कशी कीर्ती ठेवावी माणसाने. महाराज गेल्यानंतर औरंगजेब हात वरती करून खुदाला म्हणतोय, या खुदा या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला मसीहा आज तेरे पास आ रहा है, आज तेरे पास आ रहा है, आज तेरे पास आ रहा है. याला म्हणतात कीर्ती. नामदेवराय म्हणतात अशी कीर्ती करून जाताना पाहिजे, कीर्ती करून या जावी. बघा माझ्या ज्ञानोबरायांची कीर्ती. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी, ऐसी चराचरी. प्राणी देवाने आडवे जन्माला घातली. मला सांगा पटकन, कुत्रा कसा आहे? आडवा आहे. गाढव आडवा आहे. घोडा आडवा आहे. मांजर आडवी आहे. कोंबडी आडवी आहे. उंट आडवा. वाघ आडवा. सिंह आडवा. गाढव आडवा. माणूस, मला वाटलं आडवा म्हणता का काय. माणूस मात्र उभा आहे. माणूस उभा आहे, पण चांगल्या कार्यामध्ये आडवा जात असेल तर माणूस म्हणून तो राहत नाही. लक्षात घ्या, माणूस देवाने उभा जन्माला घातलाय. सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळी बुद्धी भगवंताने मानवाला दिली आहे. प्राण्यांना कळत नाही चांगलं काय वाईट काय, प्राण्यांना कळत नाही पाप काय पुण्य काय, प्राण्यांना कळत नाही धर्म काय अधर्म काय, प्राण्यांना कळत नाही आपण देवधर्म केला पाहिजे, आपण मंदिरात गेलं पाहिजे, आपण देवाच्या पाया पडलं पाहिजे. हे प्राण्यांना कळत नाही. कुत्र कुठेही येतं आणि कसंही भुंकतं. प्राण्यांना कळत नाही. असं कधी झालंय का की सगळे गाढव एकत्रित आले, सगळे गाढव एकत्रित आले आणि त्या गाढवांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये गाढवांनी असं ठरवलं. काय ठरवलं की आता कार्तिक महिना आहे, आळंदीची वारी आले आणि आपण सुद्धा वारीला जायचं. कोणी ठरवलं?
मी गाढवांचं सांगते. गाढवाने असं ठरवलं आपण आळंदीला जायचं. मग काही गाढव म्हणाले की आम्ही पताका आणतो, काही गाढव म्हणाले आम्ही टाळ आणतो, काही गाढव म्हणाले आम्ही वीणा आणतो, काही गाढव म्हणाले आम्ही मालिका पाठ करतो रूप पाहता लोचनी, काही गाढव म्हणाले आम्ही भजन करतो. असं गाढवं कधी म्हणतात का? असं गाढवं कधी करतात का? जे करत नाही त्यांना ती बुद्धीच नाही महाराज. का बुद्धी नाही? ज्ञान, ते ज्ञान पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, किती एक उपजता मरती, बैरे अंध होती पांगुळ मुखी. हे ज्ञान फक्त माणसाला आहे. चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय. चोराला सुद्धा माहितीये चोरी करणं काय आहे, चोरी करणं काय आहे, पाप आहे. पत्नीला सुद्धा माहितीये नवऱ्याच्या खिशातून पैसे काढणं काय आहे, माहितीये, पण तरी सुद्धा काढतात. तरी सुद्धा चोर चोरी. सगळ्यांना माहिती आहे पाप काय पुण्य काय, धर्म काय अधर्म काय. याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. आणि हे ज्ञान का दिलंय, ही सतसत विवेक बुद्धी का दिले, त्याचं कारण विचार करून तुम्ही चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. याच्याकरता संत म्हणतात नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी कान चित्ती धरावे याच देई गडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान फक्त या मनुष्य देहात आहे. आणि म्हणून या मनुष्य देहात येऊन काय केलं पाहिजे, तर हाताने टाळी आणि मुखाने परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. विठोबा रखुमा वायाला घालू नका. कारण सगळ्यात चांगला उत्तम असा नरदेह फक्त आणि फक्त देवाने नरदेहच जन्माला घातलेला आहे. पशु पक्षी प्राणी त्यांचा देह बघा, त्यांचं आयुष्य बघा, त्यापेक्षा कितीतरी पटीने माणसाला चांगलं ज्ञान दिले, बुद्धी दिली आहे, दोन डोळे कान नाक सगळं सगळं छान अशा प्रकारचं दिलेलं आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात अशा या नरदेहात येऊन भजन केलं नाही तर तो जन्म वायाला जातो. विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही तर तो जन्म वायाला जातो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. म्हणून
कन्हैया आनंद यात्रेच्या वतीने आपण दरवर्षी यात्रा आयोजित करत असतो. आता मी यात्रेला पितृपक्षामध्ये जाऊन आलो. अयोध्या, काशी, चित्रकूट या ठिकाणी जाऊन आलो. आपल्या सुरई गावातले, परिसरातले, पंचक्रोशीतली बरीच मंडळी यात्रेकरता असतात आणि आपल्या यात्रेमध्ये भजन, कीर्तन, नामस्मरणाचे कार्यक्रम सुद्धा असतात. आणि म्हणून खरोखर ज्याला इच्छा असेल की आपणही कुठेतरी जावं, आपल्या आईवडिलांनाही कुठेतरी यात्रेला पाठवावं, तर आपली पुढील यात्रा ही जानेवारी महिन्यातील 7 जानेवारीपासून वृंदावन या ठिकाणी आहे. वृंदावन, मथुरा, बरसाणा, गोकुळ अशा ठिकाणी ही यात्रा आयोजित केलेली आहे. बऱ्याच लोकांना यायची इच्छा आहे. बरेच फोनही मला आपल्या गावातून आले. ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी आज कार्यक्रम झाल्यानंतर आता मला या ठिकाणी भेटावं. आणि ज्यांना खरोखर यायची इच्छा असेल, नामस्मरण, भजन, कीर्तन आपल्याकडून व्हावं. कृष्णाने जिथं जन्म घेतला ते वृंदावन, ती मथुरा, ते गोकुळधाम, राजेचा जन्म जिथे झाला ते बरसाणा गाव, असे सर्व तीर्थ आपल्याला त्यामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून अवश्य आपण या यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि या ठिकाणी कीर्तन सेवा संपली असं जाहीर करते. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.